नमस्कार, मी वीनास किचन कुकिंग विथ लव मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे बुलढाणा जिल्ह्याची प्रसिद्ध भाजी। बुलढाणा जिल्हा म्हटलं की तेथील प्रसिद्ध व सर्वांचे आराध्य दैवत म्हणजेच गजानन महाराज आणि त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला आवर्जून बनवली जाणारी मिरचीची भाजी। असा खास बेत आपल्या घरी एकदा तरी नक्कीच व्हायला हवा। म्हणून अत्यंत स्वादिष्ट, जिभेची, पोटाची आणि मनाची भूक भागवणारी ही भाजी आजची आपली खास रेसिपी आहे। तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे, आंबट चुक्याची पानं घ्यायची आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 वाटी तूर डाळ, धने पावडर, खोबरं, एक मीडियम साईजचे चिरलेले टोमॅटो, 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं, 1 चमचा पावभाजी मसाला, 1 चमचा गरम मसाला, भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, मीडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा, भाजलेले शेंगदाणे। तर मी हिरवी मिरची मिक्सरला बारीक वाटून घेतलेली आहे। आता एका कुकरच्या भांड्यामध्ये 1 वाटी तूर डाळ घ्यायची आहे व त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। नंतर यामध्ये 2 ते 2.5 ग्लास पाणी घालायचं आहे। 2 ते 3 चमचे बारीक वाटलेली मिरची घालायची आहे। मिरचीचे प्रमाण हे तुम्ही थोडे कमी जास्त करू शकता। त्यानंतर 1 वाटी बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे, 1 वाटी बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे, भाजलेले शेंगदाणे घालायचे आहे, त्यानंतर भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे, अर्धी वाटी चिरलेलं खोबरं घालायचं आहे, अर्धा चमचा हळद। त्यानंतर चमच्याने हे सर्व साहित्य आपल्याला मिक्स करायचं आहे। त्यानंतर सर्व साहित्य मिक्स झाल्यानंतर यामध्ये आंबट चुक्याची पाने घालायची आहे। आता याला सुद्धा यामध्ये चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे। आता झाकण लावून हे सर्व साहित्य आपल्याला कुकरला 3 ते 4 शिट्ट्या काढून शिजवून घ्यायचं आहे। आता हे सर्व साहित्य छान असं शिजलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला रई फिरवायची आहे। रई फिरवल्यामुळे हे सर्व साहित्य एकसारखं फेटलं जातं, एकसारखं बारीक होतं। या भाजीला आपण फोडणी देऊया। त्यासाठी एका कढईमध्ये 3 ते 4 चमचा तेल घालायचं आहे। तेल तापलं की यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची आहे, 1 चमचा जिरे घालायचे आहे। तर भंडाऱ्यामध्ये बनवल्या जाणारी भाजीची जी चव असते त्याच चवीची ही भाजी लागते। त्यानंतर यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालायची आहे। या सर्व साहित्यांना आपल्याला मीडियम फ्लेमवर परतून घ्यायचं आहे। आता आलं लसूण पेस्ट परतून झालेली आहे। यामध्ये सुके मसाले घालूया। तर यामध्ये 1 चमचा पावभाजी मसाला, 1 चमचा गरम मसाला व 1 चमचा धने पावडर घालायची आहे। या मसाल्यांना 1 मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचं आहे व 2 तेजपान यामध्ये आपल्याला घालायचे आहे। आता हे सर्व मसाले हलकेसे परतून झालेले आहे। आता यामध्ये आपण जी भाजी शिजवून घेतलेली होती ती घालायची आहे। तर थोडी थोडी करून आपल्याला यामध्ये भाजी घालायची आहे। थोडी थोडी करून यामध्ये भाजी घालून हलकसं परतून घ्यायचं आहे। अप्रतिम अशी ही भाजी लागते, त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आता संपूर्ण भाजी मी यामध्ये घातलेली आहे व याला आता छान असं मिक्स करायचं आहे। तर या भाजीला मीडियम फ्लेमवर आपल्याला परतायचं आहे। उकळी येईपर्यंत आपल्याला भाजीला परतायचं आहे। आता या भाजीला छान अशी उकळी आलेली आहे। यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया। आता यामध्ये आपल्याला कळकळीत गरम पाणी घालायचं आहे। तर पाण्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, परंतु आपल्याला ही भाजी मीडियम कन्सिस्टन्सीची करायची आहे। जास्त घट्ट किंवा जास्त पातळ आपल्याला ही भाजी करायची नाही। अशा प्रकारची आपल्याला मीडियम कन्सिस्टन्सीची ही भाजी करायची आहे। मी या ठिकाणी 10 लोकांना पुरेल एवढी भाजीचे प्रमाण घेतलेले आहे। तुम्ही यापेक्षा कमी घेऊ शकता। व तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व जवळच्या बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला माझ्या चॅनलचे नोटिफिकेशन मिळेल। तर आपल्या भाजीला छान अशी उकळी आलेली आहे। यावर आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया। आता आपली ही भाजी तयार आहे। चला तर आता भाजी सर्व करायला घेऊया। अगदी भंडाऱ्याच्या चवीची आपली ही मिरची भाजी तयार आहे। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा। कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा। अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपी पाहण्याकरता माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद।